लोक असं म्हणतात, अण्णा तुम्ही आता शांत झोपलेले आहेत. ते एका माणसाला 50 मुलं दाखवले आणि निवडणुकीत यादीमध्ये नाव लिहिलं. एका घरामध्ये त्यांनी 60 लोक दाखवले. माझं असं म्हणणं आहे, आमच्या अण्णा आंदोलन करायला आधी तयार आहेत. आयोगाने मतदान यादीमध्ये हेराफेरी केलेली आहे. ती हेराफेरी आता राहुल गांधीने शोधून काढलेली आहे, सगळी कागदोपत्री, आणि ती कोर्टासमोर, सुप्रीम कोर्टासमोर हजर केलेली आहे बरं का. तर त्याचा आता लोकांना पटलं की राहुल गांधी राईट पाथवर आहे, म्हणजे डॉक्युमेंटरी पुरावा कोर्टासमोर दिला. आणि कोर्टाने पण सांगितलं निवडणूक आयुक्ताला, जो कोणी ज्ञानेश कुमार नावाचा माणूस आहे ते टाळाटाळ करीत आहेत. पण चूक कशी याच्यामध्ये की याच्यामध्ये एका माणसाला 50 मुलं दाखवले आणि निवडणुकीत यादीमध्ये नाव लिहिलं. आणि तो माणूस म्हणतो मला 50 मुलं नाही, 2च मुलं आहेत. एका घरामध्ये त्यांनी 60 लोक दाखवले, एकच झोपडी एवढी. पण इथे पण खोटं आहे. बाकी ठिकाणी घराचा पत्ता 0 म्हणजे काय, राहतो पृथ्वीवर आणि पत्ता अवकाशात, वरती आकाशात. अशा प्रकारे सगळी हेराफेरी झालेली आहे. आणि म्हणून राहुल गांधीचं जे आंदोलन आहे अण्णासाहेब, ते खूप चांगलं आहे. तर आमची अशी अपेक्षा, लोक काय म्हणतात की अण्णाने त्यावेळेला कसं काय समजा साथ दिली बुवा या लोकांना, RSS वाल्यांना, अरविंद केजरीवाल यांना. तर यावेळेला सुद्धा अण्णांनी साथ दिली पाहिजे. अण्णांचा मुख्य हेतू काय, लोकशाही वाचवणे. तर मग हा काँग्रेसवाला आहे का भाजपाला आहे का सेनेवाला आहे, हा आपण फरक करायचा नाही, बरोबर ना. तर आमची अशी विनंती आहे, लोक असं म्हणतात अण्णा तुम्ही आता शांत झोपलेले आहेत, काँग्रेसच्या वेळेला तुम्ही आंदोलन केलं होतं. माझं असं म्हणणं आहे, आमच्या अण्णा आंदोलन करायला आधी तयार आहेत, फक्त त्यांची परिस्थिती खराब आहे, वय झालंय.